तुम्ही फक्त हे ड्रिंक रात्री झोपण्याच्या आधी किंवा सकाळी उठल्याबरोबर प्या. इतकं जबरदस्त फॅट लॉस तुमचं होणार आहे. पोटाची चरबी कमी होऊन तुमचे इंचेस लॉस होणार आहे. मांड्यांची चरबी आणि पोटाची चरबी मेणासारखी वितळणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर आपल्याला इकडे ना स्टीलचं भांडं घ्यायचं आहे किंवा स्टीलचा ग्लास घ्या किंवा मग तुम्ही इकडे काचेचं ग्लास घेऊ शकता. हे सगळी प्रोसेस ग्लासमध्ये सुद्धा करू शकता. आता एका व्यक्तीसाठी आहे त्यामुळे मी इकडे ह्या ग्लासने केलं. ह्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. पण हे 2 पद्धतीने आपण करणार आहोत त्यामुळे आपल्याला पातेल्याची सुद्धा गरज आहे. तर सगळे पदार्थ आपण पातेल्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे एका व्यक्तीसाठी करते. तुम्हाला किती जणांसाठी करायचंय त्या हिशोबाने तुमचं प्रमाण कमी जास्त राहणार आहे. तर सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट यामध्ये जाणार आहे चिमूटभर हळद. हळद ही आपल्या शरीराची सूज कमी करते कारण हळदीमध्ये कुर्क्युमिन नावाचे तत्व असतं जे आपल्या शरीरातील सूज कमी करतं आणि फॅट सेल्स वाढण्यास प्रतिबंध करतं. त्याचबरोबर हळद जी आहे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हणजे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वाढून आपलं वजन नैसर्गिकरित्या कमी करण्याचं काम हे करतं. आपलं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याचं काम हळद करत असते. बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं पण त्यांच्या वजन वाढलेल्या सोबत त्यांच्या पूर्ण शरीरावरती सूज सुद्धा असते. ज्यावेळेस ते हळदीचं पाणी प्यायला सुरू करतात तेव्हा त्यांची शरीरावरची जी काही सूज आहे ती तुम्हाला फार कमी होताना दिसेल. हे बघा आता ही जी हळद आपण घेतली ती पावडर घेतली. तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर ती तुम्हाला इकडे किसून टाकायची आहे. माझ्याकडे ओली हळद नव्हती त्यामुळे मग मी इकडे काय केलंय तर हळदीचं पावडर घेतलंय. चिमूटभर हळदीचं पावडर एकदम सफिशियंट होऊन जातं. जास्त घ्यायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे ती म्हणजे गोकर्णाची फुलं. तर ही गोकर्णाची फुलं 3 ते 4 माझ्याकडे सुकलेली आहे. मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तुम्ही तिथून घेऊ शकता. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट राहतं. आपल्या गोकर्णाच्या फुलांपासून बनलेला हा चहा कॅफीन मुक्त आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि यामध्ये 0 कॅलरीज असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरातील ब्लोटिंग कमी करण्याचं काम हे करतं. पोटातील जी ज्याला आपण सूज म्हणतो ना ते कमी करतं. चयापचय वाढवतं आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला वेग देतं. तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुम्हाला याचा सर्रास वेल बघायला मिळेल. तर तुम्ही डायरेक्ट वेल जे आहे म्हणजे ताजं तुम्हाला फूल भेटलं तर वेल अँड गुड ते 1 ते 2 फूल तुम्ही इकडे टाकू शकता. ही प्रोसेस तुम्हाला रात्री करून ठेवायची आहे आणि जर तुम्हाला रात्री लक्ष नाही झालं तर मग काय करायचं हे मी समोर तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही अजून पदार्थ टाकायचे आहेत पण त्याआधी मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे धने. तर धने अगदी थोडेसे टाकायचे. धण्याचं पाणी आपल्या शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतं आणि विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करतं. हे फॅट बर्न करायला खूप जबरदस्त आहे. चयापचयाची गती वाढवतं आणि शरीरातील फॅट सहज बर्न करतं. आपल्या शरीरामध्ये बऱ्याच जणांना मूळव्याधचा खूप त्रास असतो आणि त्याचं मेन कारण असतं ते म्हणजे खूप उष्णता झालेली असते आणि त्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन झालेलं असतं. त्यामुळे आपण आवर्जून प्रत्येक ड्रिंकमध्ये एकतर सोप आणि दुसरं म्हणजे धने हे नेहमी टाकत असतो. माझ्याही शरीरामध्ये भरपूर उष्णता आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक ड्रिंकमध्ये धन्याचं जे काही प्रमाण आहे ते जास्त मी ठेवत असते. त्यामुळे धने आपल्याला इकडे आवर्जून टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे ओवा. ओवा अगदी थोडासा टाकायचा आहे. ओवा पोटाची चरबी कमी करण्यास खूप मदत करतो. म्हणजे पचनसंस्थेला बळकट करतो आणि पोटाला जी साठलेली चरबी आहे ती मेणासारखी वितळण्यास मदत करतो. ओव्यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते. जी आपल्याला वारंवार क्रेव्हिंग होते ती सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होत असते. त्यामुळे इकडे आपल्याला जे काही ओवा आहे तो टाकायचा पण अगदी थोडा टाकायचा. ज्यांना मूळव्याधचा किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी अगदी थोडा ओवा इकडे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इकडे टाकणार आहोत सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आणि तो आहे जिरं. जिरं बघा मी अर्धा चमचाच्या अर्ध टाकलेलं आहे. तर जिरं जे आहे पचनशक्ती सुधारतं. यामध्ये भरपूर कॅलरी कमी असतात. जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचं घटक असतं, जे आपल्या पचनासाठी खूप आवश्यक एन्झाईम आहे आणि रिकाम्या पोटी जर तुम्ही हे पाणी पिलं तर वारंवार खाण्याची जी काही सवय आहे ती कमी होते. वारंवार जी शुगर क्रेव्हिंग आहे ती सुद्धा फार कमी होते. आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थितरित्या या पाण्यामध्ये मिक्स करायचं. आता जेव्हा तुम्ही हे रात्री पीत आहात
किंवा रात्री तुम्हाला हे बनवायचं, तर हे सगळे पदार्थ यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून रात्रभर हे सगळे पदार्थ या पाण्यामध्येच ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात, तर पूर्ण या पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला असेल. तुम्हाला फक्त हे पाणी गरम करून घ्यायचंय. म्हणजे जेवढं तुम्ही गरम पाणी पिता तेवढं गरम करून घ्यायचं आणि गाळून तुम्हाला याचं सेवन करायचंय. पण इन केस तुम्हाला जर लक्षात नाही राहिलं हे करायचं, तर तेव्हा काय करायचं, तर तुम्हाला हे मी समोर सांगते. पण आता यावरती झाकण ठेवून रात्रभर हे आपल्याला असंच ठेवायचंय. यामध्ये जेही पदार्थ टाकले त्याचं प्रपोर्शन घेऊन तुम्ही 1 ते 2 लिटर डिटॉक्स वॉटर सुद्धा ह्या सगळ्या एवढेच पदार्थ टाकून त्यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो. बघा आपण हे गॅसवरती ठेवलंय. मी गॅसची आज मोठी ठेवलेली आहे. मीडियम टू मोठी तुम्ही ठेवू शकता. याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच होऊ द्यायचंय. कारण आपण हे रात्रभर भिजत न ठेवल्यामुळे, यामध्ये पदार्थ टाकल्यामुळे त्या पदार्थाचा अर्क आता यामध्ये आलेला नाही. त्यामुळे आपण गरम करून या पूर्ण पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरवून घेणार आहोत आणि उतरल्यानंतर हे पाणी सिप करून आपण पिणार आहोत. हे पाणी कधी प्यायचं, कसं प्यायचं हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. यामध्ये तुम्ही अजून सौंफ टाकू शकता. माझ्याकडे सौंफ नव्हती म्हणून मी टाकली नाही आणि दालचिनी सुद्धा टाकू शकता. पण प्रत्येक जे पण ड्रिंक तुम्हाला प्यायचं आहे, तुम्ही वेट लॉस वरती आहात किंवा तुमचं वय हे 40 पेक्षा वरती आहे, तर तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच त्यामध्ये 1 चिमूटभर हळद वापरायचीच आहे. मी कोणतंही डिटॉक्स ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करो अथवा मी तुमच्यासोबत कोणताही हर्बल टी शेअर करो, तुम्हाला त्यामध्ये मी भलेही नाही सांगितलं की हळद नाही टाकायची, तरी तुम्ही चिमूटभर त्यामध्ये हळदीचा वापर करायचा आहे. यामुळे आपले मोठमोठे कॅन्सर सारखे आजार जे आहेत ते दूर जातात. आता याला आपल्याला मोठ्या फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला हे मीडियम आचेवरती छान असं होऊ द्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा अर्क यामध्ये येणार आहे. आता बघा या पूर्ण पदार्थाचा अर्क यामध्ये आलेला आहे. तुम्हाला कलरवरून हे दिसत असेल आणि याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आता आपल्याला हे गरम-गरमच काय करायचं आहे, तर यामध्ये गाळून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे रात्रभर भिजत ठेवाल, तेव्हा तुमचा ना खूप सारा वेळ वाचणार आहे, गॅस वाचणार आहे. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही हे कोमटसर किंवा जेवढं गरम पिता तेवढं पिल्यामुळे तुम्हाला हे पिण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. आता हे तुम्हाला हवं तर तुम्ही थंड करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर हे जात नसेल, तर तुम्ही यामध्ये थोडासा कोमट झाल्यानंतर अगदी अर्धाच्या अर्धा चमचा मध टाकलं तरी चालेल. पण मी सजेस्ट करेल, की तुम्ही असं घ्या. हे ड्रिंक खूप म्हणजे खूप जबरदस्त ड्रिंक आहे. हे ड्रिंक कसं प्यायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता बघा हे ड्रिंक प्यायचं कधी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे ड्रिंक पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्याच्या आधी. 2 पैकी 1 टाईम तुम्ही पिऊ शकता. यामुळे काय होईल जर तुम्ही हे रात्री पिलं तर त्यामुळे हे पिल्यानंतर तुमची जी फॅट बर्नची प्रोसेस आहे ती खूप स्मूथली होईल. तुम्हाला शांत झोप लागेल आणि झोपेत तुम्ही असताना सुद्धा तुमच्या कॅलरी बर्न होऊन तुमचं जबरदस्त पद्धतीने फॅट लॉस होईल. सकाळी उपाशी पोटी पिल्यामुळे दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळेल. रात्रभर तुमच्या शरीरात फास्टिंग मोडवर असतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चांगले पदार्थ जाऊन आपलं जे फॅट लॉस आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. जे पोषण तत्व आहे ते आपल्याला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट मिळतो. आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडतात. तुम्ही हे जे आहे फ्रेश होण्याच्या आधी हे प्या आणि त्यानंतर फ्रेश व्हा. तुमचं पोट सुद्धा तुम्हाला जबरदस्त पद्धतीने साफ झालेलं मिळेल. किंवा तुम्ही जर आपली वेट लॉस पावडर घेत असाल तर वेट लॉस पावडर घ्या आणि नंतर जेवण झाल्यावर 45 मिनिटांनी हे ड्रिंक घेऊ शकता. म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्ही ग्रीन टी घेता, तर ग्रीन टीने मेटाबॉलिझम वाढण्यासाठी किंवा आपलं डायजेशन प्रॉपर पद्धतीने होण्यासाठी घेतो. तर तिथेच ग्रीन टी तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. पण दिवसभरातून एकदाच घ्यायचंय. सिप करून तुम्हाला फक्त प्यायचंय. खूप छान टेस्ट लागते. मस्त निवांत जशा पद्धतीने चहाचा आपण आनंद घेतो, बस तसंच आपल्याला करायचंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. Facebookवर बघत असणार तर फॉलो करा. बाय.